तिलाच आपण अजित पवारांच्या एका वादग्रस्त विधानाकडे वळूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेडद इथल्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना काही कामं झाली नसल्याचं म्हटलं। त्यावर काहीसे चिडलेल्या अजित पवार यांनी तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं विधान केलंय। अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलाय। त्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला लावू, त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय झालं काय? मतदार सगळं ठरवतं। एवढे दिवस तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली। मग तुम्हाला एवढं काय राग यायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे का? मग तुम्ही काय संस्था निघत राज्यात? हा मतदारांचा अपमान आहे। अजित पवारांच्या विधानानंतर आता आपण माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या विधानाकडे वळूया, कारण हे वादग्रस्त विधान आहे। महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, अशा अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतोय असं वादग्रस्त विधान माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलंय। साई संस्थान प्रसादालयात दररोज मोफत जेवण दिलं जातं, त्यावरूनच सुजय विखेंनी हे वादग्रस्त विधान केल्यानं एकच खळबळ उडाली। साई संस्थान प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करण्याची मागणी देखील सुजय विखेंनी केली। विशेष म्हणजे साई संस्थानचे CEO यांच्या समोरच सुजय विखेंनी हे विधान केलंय। तर मंत्री साई भक्तांना प्रसाद भोजन हे निशुल्क सुरूच राहील, सुजयच्या शब्दाचा विपर्यास केला गेला असं त्यांचे वडील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी MPSC पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। तुम्ही बिनधास्त निर्णय घ्याव, कोण काय करत नाही, हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू। मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता। कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली म्हणजे खून झालेला आहे, त्याची भूमिका जी मांडली त्यांनी फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती, परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे। दरम्यान आपल्या वक्तव्याने वाद झाल्यानंतर आता सुजय विखेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण केलेले वक्तव्य हे साई भक्तांबाबत नसल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलंय। बघा नेमकं काय म्हणाले सुजय विखे, आपण पुन्हा एकदा पाहूया। भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचं पाप कोणीच करू शकत नाही। साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत, कुणीही येऊ। आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे, जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं। शिर्डीनंतर आता पुढची बातमी आहे पंढरपुरातून। विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। पैसे घेऊन वशिल्यानं विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं, मात्र हा ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। तोतया पुजारी चिंतामणी उत्पात त्याच्या विरोधात आता पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरच्या कुणाल घरत या भाविकाकडून या ठगानं विठ्ठल दर्शनासाठी तब्बल 11,000 रुपये घेतल्याचं उघड झालं। पुढची बातमी आता नाशिकमधून। MBA झालेल्या महिलेनं चक्क बाळाची चोरी केल्याची घटना घडलेली आहे। बाळ चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेला नाशिक पोलिसांनी अटक केली आणि चौकशी दरम्यान चक्रावणारी माहिती समोर आली। नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि महिलेनं बाळाची चोरी का केली त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। MBA महिलेनं चोरलं बाळ। बाळाची चोरी सांगितली मजबुरी। कारण ऐकून पोलीसही चक्रावले। देशभरात नवजात बाळांच्या चोरीच्या घटना वारंवार घडतायत। अशीच एक घटना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडली।
सटाण्याच्या सुमन खान या महिलेचं सीझर झालं आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र हेच बाळ चोरीला गेलं आणि एकच खळबळ उडाली. पोटचा गोळा चोरीला गेला म्हणून चिमुकल्याच्या आईनं हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. अवघ्या 12 तासांमध्ये नवजात बालकाला पोलिसांनी शोधून आईच्या कुशीत परत दिलं. मात्र चौकशी दरम्यान बाळाची चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेनं बाळाची चोरी का केली याचं कारण सांगितलं आणि कारण ऐकून पोलीसही चक्रावले. तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे. आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सपना मराठे ही MBA झालेली एक उच्च शिक्षित महिला आहे. तिचा सलग 2 वेळा गर्भपात झाला आणि त्यानंतर मूल होत नसल्याने सपनाने गरोदर असल्याचा बनाव केला. त्यानंतर तब्बल 9 महिने घरापासून लांब राहिली आणि 2च दिवसांपूर्वी या महिलेने प्रसूती झाल्याचं घरी सांगितलं. मात्र सपनाच्या वडिलांना संशय आला आणि सपनाचं बिंग फुटलं. मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नाशिक. नाशिकमधल्या रिपोर्टनंतर आता बच्चू कडू यांच्या वक्तव्याकडे वळूया. भाजपनं राज्यात विरोधी पक्ष ठेवला नाही अशी टीका माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे. भाजपशिवाय आता या राज्यात आणि देशामध्ये काही होऊ शकत नाही असं देखील कडू बोललेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणे विरोधक ठेवायचं नसल्याचा आरोप कडू यांनी भाजपवर केलाय. राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं. या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही. म्हणजे मित्रपक्ष पण गायब, विरोधी पक्ष पण गायब. आता फक्त भाजप आहे. भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही. पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही विरोधक, अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल. बच्चू कडू यांच्या विधानानंतर आता अजित पवारांच्या एका महत्त्वाच्या वक्तव्याकडे वळूया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत गेल्या काही दिवसांपासून अगदी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक संकेत देणारं वक्तव्य केलंय. लोकसभेच्या मतदानावरून अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली. पाहूया अजित पवारांनी नेमकं काय म्हटले. वकील, तुम्हाला अभिमान वाटेल की खरंच अजितलं बटन दाबायला पाहिजे. शिवसृष्टी उभी करून त्यांची समाज जाऊ दे. ताटात काय वाटेत काय आपल्याला काम. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर उळे आता बातमी आहे नांदेडमधून. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली नांदेडमध्ये भाजपची सदस्य नोंदणी सुरू असल्याचा आरोप महिलांनी केलाय. लाडक्या बहिणीला 21 रुपये देणार असल्याचं सांगितल्यानं महिलांनी भाजपच्या सदस्य नोंदणी केंद्रावर गर्दी केली होती. आधार कार्डचे मोबाईल नंबर घेऊन या म्हणून बोलवलं. म्हणून आम्ही आलो. ते विचारलं तर पुरी काही सांगत नाही गेलं. पुरीला विचारलं मी कशासाठी आहे, नेमकं का आहे, पैसे आले नाही त्यांना पण करायचं का म्हणजे तुम्हाला उद्या सांगतो असं. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता आपण बोलूया जो नवीन HMPV नावाचा व्हायरस आलाय त्यावरचा एक रिपोर्ट आहे. चीनमधून कोरोना सदृश नव्या HMPV विषाणूनं थैमान घातलेला असताना आता भारत सरकार देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे. तर HMPVला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं खबरदारीचे उपाय योजलेत. काय आहेत हे नव्या व्हायरसला रोखण्याचे उपाय पाहूयात. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. कोरोना आला, सावधान. चीनमध्ये थैमान, भारतात सावधगिरी.
HMPV रोखण्यासाठी सरकारची खबरदारी. जग कोरोना महामारीच्या संकटातून पूर्णपणे सावरत नाही तोवर चीनमध्ये पुन्हा नव्या व्हायरसने थैमान घातलं. त्यामुळे भारत सरकार आता अलर्ट मोडवर आलंय. 5 वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात केरळमधून एंट्री केली होती. त्यानंतर तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता केरळ आणि तेलंगणातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचना नेमक्या काय आहे पाहूया. खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरा. वारंवार हात साबणाने धुवा. सॅनिटायझरचाही वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. फ्लू मध्ये आजारी लोकांपासून अंतर राखा. ताप, खोकला किंवा शिंक येत असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. पुरेसं पाणी प्या. पौष्टिक आहार घ्या. आजारी असताना घरी राहा. इतरांशी संपर्क टाळा. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही अपडेट मागवल्यात. एवढंच नाही तर भारत सरकारने केरळ आणि तेलंगणामधील नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलंय. इन दिनों सर्दी के दिनों में रेस्पिरेटरी वायरस इन्फेक्शंस होते हैं और हमारे हॉस्पिटल्स और इंस्टीट्यूशंस इनको हैंडल करने के लिए तैयार हैं. बेड्स की भी अवेलेबिलिटी है, ऑक्सीजन वगैरह की भी अवेलेबिलिटी है. स्पेसिफिकली दवाइयाँ चाहिए नहीं होती बिकॉज इसके अगेंस्ट कोई स्पेसिफिक एंटीवायरल ड्रग्स है नहीं. चीनमध्ये HMPVचे रुग्ण आढळून येत असल्याचं वृत्त चीनने फेटाळलं तर प्रत्येक हिवाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढत असल्याचा दावा केला. मात्र चीनने कोरोना महामारीच्या काळातही अशाच पद्धतीने कोरोनाबाबतचा दावा हा फेटाळला होता. त्यामुळे चीन दावा फेटाळत असला तरी भारतातील नागरिकांनी खबरदारी घेणं हे गरजेचंच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. HMPV व्हायरसवरचा आपण खास रिपोर्ट पाहिला. तर पुढची बातमी आहे नागपूरमधून. बर्ड फ्लूमुळे नागपूरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. बर्ड फ्लूनं वाघ आणि बिबट्याचा जीव घेतलाय. राज्यात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं बोललं जातंय. नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्यानं या 3ही वाघांना बंदिस्त केलं होतं. चंद्रपूरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले आणि नंतर नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये त्यांना आणण्यात आलं. मात्र त्यांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. आता इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले. पुढची बातमी आहे तापमानाची. राज्यात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका राहणार आहे. भारतात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग पकडलाय. त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली उतरलाय. राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आलाय. मुंबईत 16°C तापमानाची नोंद आहे. उत्तरेच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी परतली. बघा, राज्यात पुन्हा थंडी परतली. अहिल्यानगरमध्ये 7.7°C, जळगावमध्ये 9.7, तर नाशिकमध्ये 10.1°C तापमानाची नोंद आहे. परभणीत 11, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.6, नंदुरबारमध्ये 12.8°C तापमान. पालघरमध्ये 12.9, महाबळेश्वरमध्ये 13.8, कोल्हापूरमध्ये 15.3°C. मुंबईत 16.2, रत्नागिरीत 18.9. बघा, राज्यात पुढचे 3 दिवस थंडी राहणार आहे. पण राज्यभरातल्या महत्त्वाच्या शहरांचं तापमान पाहिलं आहे. रत्नागिरीत देखील 18.9, मुंबईत 16.2°C तापमानाची नोंद आहे. राज्यातल्या आपण तापमानाची बातमी पाहिली. आता थेट जाऊ आपण काश्मीरमध्ये, कारण तिथे बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात बर्फवृष्टीची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगा. पर्यटकांनी देखील अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केले. बर्फवृष्टीनंतर आता धुक्याचा परिणाम काश्मीरमध्ये दिसतोय. काश्मीरमधील अनेक भागात दाट धुक्यामुळे आता जनजीवन विस्कळीत झालंय. धुक्यामुळे श्रीनगरहून विमान उड्डाणांना देखील विलंब झालाय. श्रीनगरमध्ये तापमान बघा, उणे 1.6, गुलमर्गमध्ये -2.2, पहलगाममध्ये -2.6 आणि पंपोरमध्ये उणे 2°C तापमानाची नोंद झाली आहे. कुपवाडामध्ये उणे 2.2, कोकरनागमध्ये
पुणे 5.8 आणि जम्मूमध्ये देखील 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे. एखाद्या व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर अचानक ती व्यक्ती जर जिवंत झाली तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र हे घडलंय, अगदी खरं आहे. कोल्हापुरात घडलेलं आहे. पांडुरंग उल्पे यांना मृत घोषित केल्यानंतर अंत्यविधीची तयारी झाली आणि अचानक पांडू तात्या जिवंत झाल्याचं समजलं. मात्र हे कसं घडलं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. मेलेला तात्या पुन्हा जिवंत. ईश्वरी चमत्कार की वैद्यकीय कारण? तात्यानं मृत्यूला हरवलं. पांडू तात्या गेले, पांडू तात्या गेले असं म्हणत गल्लीत तात्यांचे आप्त शोक करत होते. जवळच्या सर्वांचेच डोळे पाण्यानं टबटबले. नातेवाईकांना पांडू तात्याच्या निधनाचा निरोप धाडला. कोल्हापुरातील कसबा बावड्याच्या उल्वे वस्तीवर शोककळा पसरली. डॉक्टरांनी तात्यांची बॉडी घेऊन जाण्यास सांगितलं आणि तात्यांची बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. ॲम्ब्युलन्स पांडू तात्यांची बॉडी घेऊन निघाली. मात्र रस्त्यातील खड्ड्यामुळे अचानक ॲम्ब्युलन्सनं ब्रेक मारला आणि त्यात झटक्यानं चमत्कार घडला. पांडू तात्यांच्या शरीराची हालचाल झाली आणि अचानक तात्या गेले म्हणणारे तात्या जिवंत झाले हा निरोप सगळीकडे पाठवू लागले आणि क्षणातच दुःखाऐवजी सगळ्यांच्याच डोळ्यात आनंद अश्रू तरळले आणि दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत झालं. तरीही पांडुरंगाची कृपा असल्याचं पांडुरंग उल्वेंचा नातू म्हणालाय. पांडुरंगाच्या कृपेमुळे पांडुरंगाची केलेली सेवा त्यांनी अखंड कसबा बावड्यात आता गेले 35 ते 40 वर्ष ते स्वतः विण्याच्या पाळी असू दे, रात्री असू दे किंवा दिवसा असू दे, ते आंघोळ करून वेळेत त्यांची जी विण्याची पाळी आहे ती सांभाळलेली कृपा ही पांडुरंगानं आम्हाला त्यांच्या कृपेने लीन केलेली आहे. पांडुरंग उल्वे हे वारकरी संप्रदायातील सतत पांडुरंगाचं नामस्मरण करणारे. मात्र 10 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं ते स्वतःच त्यांनी सांगितलंय. चहा प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागं झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथंच. हा चमत्कार कसा झाला, यामागे काय वैद्यकीय कारण असतं, यासाठी आम्ही डॉक्टरांशीही संवाद साधला. असं शक्यतो होत नाही. याला दुर्मिळातली दुर्मिळ घटना म्हणून याची नोंद केली पाहिजे. पण काही व्यक्तीला कधी कधी नॉन कार्डियक गोष्टींमुळे, म्हणजे हृदय नॉर्मल असून सुद्धा बाकी काही गोष्टींमुळे सुद्धा अचानकपणे हृदय बंद पडणे म्हणजे कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. पांडुरंग उल्वे यांच्या निधनाच्या बातमीनं हळहळणारा प्रत्येक जण त्यांच्या जिवंत परत येण्यानं मात्र सुखावलाय. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी हे म्हणतात हेच खरं. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.